आणि साहेब म्हणतात आवडली तर पैसे द्यायचे, नाही तर पैसे नाही द्यायचे. चला, सकाळची सुरुवात मस्तपैकी कोकणातल्या कॉफीवाल्यांच्या कॉफीपासून. सावरड आलाय आणि कांदा भजीचे आरोही आले. एक प्लेट कांदा भजी टेस्ट करूया. धन्यवाद. कोकण रेल्वेमध्ये यांच्याकडचा चहा प्यावा आहे ना. जर तुम्हाला सर्दी खोकला असेल ही चहा प्यायला विसरू नका. सुर के पिओ. दादाने छान डायलॉग मारला. मुंबईला जाऊन मला 5-10 हजाराची नोकरी मिळेल फार तर ती करण्यापेक्षा मी हा व्यवसाय करतोय ना, तो एकदम बेस्ट आहे. बघा, गावाकडे राहून अशा काही चांगल्या गोष्टी करता येतात. बाहेर तर चिपळूण आलाय आणि चिपळूणचा वडापाव, स्पेशल वडापाव. चला गावाकडचा घरगुती अलिपाक खाऊया. माहिती जबरदस्त. चला मंडळी, खेड पाठी सरलंय आणि आता दिवाण खवटी आलाय आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार दादा. नमस्कार. चला, इडलीवाले दादा आले, त्यांच्याकडे इडली आणि एक मेंदूवडा द्या. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, खरं तर परत एकदा आज मुंबईला जातोय आपल्या हक्काच्या कोकण रेल्वेने, म्हणजेच आपल्या रत्नागिरी दिवा पॅसेंजरने. रत्नागिरी ते दिवा हा कोकण रेल्वेचा रूट आहे आणि त्याचबरोबर मी आता चढणार आहे कडवाई रेल्वे स्टेशनला. आमच्या तुरळगावा नजदीकच हे रेल्वे स्टेशन आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे. आज आपण खास जे आपल्या ट्रेनमध्ये फेरीवाले वगैरे चढतात त्यांच्याकडे असणारे खाद्यपदार्थ, म्हणजेच काय तर रत्नागिरी दिवा पॅसेंजरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात हे तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. खरं तर या गाडीला तशी पॅन्ट्री वगैरे नाही आहे, तसं जसं कोकण कन्याला आहे, मांडवीला वगैरे आहे, तसं या ट्रेनला तशी पॅन्ट्री नाही आहे आणि जनरल डब्यामध्ये तसं कोण येतही नाही. सो जसं स्टेशन असतं तसं फेरीवाले चढतात, मग काही काही गोष्टी पुढे पुढे माहीत पडतात, त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. रत्नागिरी दिवा पॅसेंजर थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. चला, कडवई रेल्वे स्टेशन पासून आपला प्रवास सुरू झालाय. गाडी बोगद्यामध्ये आली आहे आणि अजून गाडीमध्ये तसं कोण फेरीवाले आले नाहीये. सकाळी सकाळी काय मिळणार तर नक्की चहा पासून सुरुवात येते. आपल्या कॅमेऱ्याच्या पाठी आपला महेश दादा आहे, तर तो म्हणाला की त्याला कॉफी प्यायची, तर चहा किंवा कॉफीने आजच्या या ट्रेनच्या प्रवासाला सुरुवात करूया. आमच्या महेश दादाची कॉफी आली आहे. दोन कॉफी. होय ना. चला, गरमागरम कॉफी बघा भरून. आणि साहेब म्हणतात आवडली तर पैसे द्यायचे, नाही तर पैसे नाही द्यायचे. चला कॉफी प्यायला या. लाजवाब. जबरदस्त. महेश दादाने सांगितले आपण पण पिऊन बघूया. मी पण पिऊन बघ. चला, सकाळची सुरुवात मस्तपैकी कोकणातल्या कॉफीवाल्यांच्या कॉफीपासून. जबरदस्त. हेच मावली तुमची सावली पाहिजे. कॉफीने सुरुवात झाली आहे. जबरदस्त. दिवा रत्नागिरी दिवा पॅसेंजरने आलात, प्रवास असेल सकाळ सकाळचा, तर अशी छानपैकी कॉफी तुम्ही पिऊ शकता. छान आहे. चला, कुठलं स्टेशन आलंय? सावरड आलाय आणि कांदा भजीचे आरोही आले. एक प्लेट कांदा भजी टेस्ट करूया. त्यामुळे या ट्रेनला असतात. आणि मग मी चाट पडलो ना. चला भाजी खायला मी घेतलं, समोसा घेणार 20 प्लेट. चला, आपण समोसा नाही मस्तपैकी एक प्लेट भजी घेतली. कांदा भजी घेतले. या मावशी आपल्या रत्नागिरी दिवा पॅसेंजर मध्ये आवर्जून भेटतात, त्यांच्याकडून कांदा भजी घेतली. थोडीशी थंड आहे पण बघूया आता चव कशी. वडापाव कांदा भजी घ्या, गरम गरम घ्या. वडापाव कांदा भजी वडापाव. कांदा भजी वडापावला गेले, पण आता आपण कांदा भजी घेतली. सोबत हिरवी मिरची आणि आपली चटणी, सुकी चटणी. चला मंडळी, आपण कॉफीने सुरुवात केली, त्याच्यानंतर भजी खाल्ली. आता चहावाले दादा आले आहेत, हे देखील आपल्या कोकण रेल्वेमध्ये असतात, तर यांची चहा टेस्ट करूया. मागाशी ज्यांच्याकडून कॉफी घेतली त्यांचे हे बंधू. नमस्कार. द्या 2 चहा द्या मस्तपैकी. चला, चहा बघा, चहा पिऊया. कशी आहे चहा? अतिशय सुंदर, मस्त. मसाल्याचा सुगंध येतोय खरं तर. धन्यवाद. कोकण रेल्वेमध्ये यांच्याकडचा चहा प्यावा. आहे ना.
बरेच जसे आपल्या गावाकडची माणसं आहे जो सुंदर चहा बनवतात क्वालिटीवाला, तो तुल्य बिल्य काय असतो ना अमृततुल्य. हा त्याच्यापेक्षाही भारीवाला मसाला चहा मिळतो यांच्याकडे. मंडळी हे दादा आहेत ना ते आमच्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत. बघा कधी आलात तर यांच्या हातचा चहा प्यायला विसरू नका. भेटून छान वाटलं, उशिरा सांगितलं पण. चला चहाची चव बघूया. चला मायादाने चाय प्यायले, आपण पण चहाची चव घेऊन बघूया. मसाला चहा खरं तर मसाल्याची चव अक्षरशः तोंडामध्ये उतरते. जर तुम्हाला सर्दी खोकला असेल ही चहा प्यायला विसरू नका. सुर के पिओ. मंडळी सकाळी सकाळी चायनीज वेळ आली आहे, अजून चिपळून गेलेलं नाही. आणि इकडे बघा हे दादा चायनीज वेळवाले आहेत. छानपैकी सकाळी सकाळी मस्तपैकी चायनीज वेळ देत आहेत. 1 प्लेट द्या आम्हाला. जबरदस्त. चायनीज वेळचं सुगंध भारी वेळेला लागलाय. हा बस 2 चमचे द्या जरा. चायनीज वेळची चव आपण सांगू, पण हे दादा मगाशी एक डायलॉग मारून गेले होते. तुम्ही मुंबईला काय म्हणताय, मुंबईला नाही जात? मुंबईला नाही जमत भाई. का हो? 10,000ची नोकरी करण्यापेक्षा नाही बरं ना. बरं आहे ना, गावाकडे राहून काहीतरी मस्तपैकी असं. जबरदस्त. मगाशी छान डायलॉग मारला, पण आता ते कॅमेऱ्यासमोर थोडेसे कॉन्शियस झालेत. पण छान. कधी आलात तर या दादांकडून चायनीज वेळ खायला विसरू नका. साहेब मुंबईला आपल्याला खात खात जायचंय, थोडं शेअरिंग पार्टनर आपला मायाद आहे का? छान आहे. चला मी पण चायनीज वेळ छान आहे ना. चला मी देखील चायनीज वेळ खाऊन बघतो कशी आहे ते. चला छान आहे. आणि चटणीमध्ये स्पेशल आलं आणि लसणाची जी चव असते ना ती आहे. आणि मुळात चटणी फ्रेश आहे, थोडी गरम गरमपणा पण आहे. जबरदस्त. सकाळी सकाळी हे सगळं खातोय आपण, कारण ट्रेनचा प्रवास सुरू झाल्यापासून आपण चिपळूणपर्यंत खाल्लेले पदार्थ असतील कदाचित. दादाने छान डायलॉग मारला, मुंबईला जाऊन मला 5-10 हजाराची नोकरी मिळेल फार फार तर ती करण्यापेक्षा मी हा व्यवसाय करतोय ना तो एकदम बेस्ट आहे. बघा गावाकडे राहून अशा काही चांगल्या गोष्टी करता येतात. जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर गावालाही तुम्ही चांगल्या प्रकारे अर्थार्जन करू शकता. चायनीज वेळ खाऊया. चला चला चिपळून आलं, चिपळून. चला म्हणजे चिपळून आलंय. चिपळूण आहे ना एक वेगळाच आवाज येतो. वडापाव वडापाव वडापाव. चिपळूणचा वडापाव खाऊया. हा आवाज आला. वडा गरम हाय. चिपळूणचा वडापाव होता. वडापाव ते नाही, वडापाव 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 आहे. किती पाहिजे? एक मिळतो की 2 मिळतात? घ्या गरम गरम काढले. भाई आता चिपळून आलाय आणि चिपळूणचा वडापाव स्पेशल वडापाव. बरं मला सांग, इकडे थोडस म्हणतात ना हा वडापाव विक्रेते कोण आहेत? मराठी आहेत की कोण आहेत? मराठी आहेत. पण हे जे बाकीचे हिंदी भाषिक वगैरे वडापाव विकतात ते युपीवाले ते विकण्यासाठी आहेत फक्त. पण वडापाव मराठी माणसाचा आहे. वडापाव मराठी माणसाचा. अच्छा नक्की पक्की माहिती आहे ना? चला बघूया, वडापाव खाऊन बघूया. चला मंडळी, चिपळूणचा वडापाव. पाव आहे, वडा आहे, सोबत चटणी आहे, सुकी चटणी, मिरची वगैरे काही नाहीये. असं मांडीवर ठेवूया, थोडीशी आपणच चटणी लावूया आतमध्ये. असं बघा, वडा गरम आहे, पाव पण फ्रेश आहे. खाऊन बघूया. आपण थोडासा अर्धा खाऊया आणि अर्धा आपल्या कॅमेऱ्याच्या पाठी असलेल्या महेश दादाला खायला लावूया. चिपळूणचा वडापाव. चलो भाई, पानी का वड़ा, भाजी फ्रेश आहे. पानी का वड़ा, छान आहे, ताजी भाजी आहे, चटणी पण छान आहे, पाव पण फ्रेश आहे.
चव थोडीशी मी 10 पैकी 8 मार्क देईन. आणि अजून वडापावची चव म्हणतात ना ती नेक्स्ट लेवलची असते तेवढी नाही आहे, पण छान आहे, तुम्ही खाऊ शकता. मंडळी चिपळूणचा वडापाव खाऊन झालाय, पोट अर्ध पॅक झालंय. अजून आपल्याला पनवेलपर्यंत काही ना काहीतरी खात जायचंय. सो जे जे काही येत जाईल ते आपण व्हिडिओमध्ये सांगूच. पण आता आपण चिपळूणचा वडापाव जो खाल्ला तो महेश दादा म्हणतोय एका मराठी माणसाचा आहे. पण चिपळूणकरांना तुम्हाला जर या वडापावबद्दल माहिती असेल, हा वडापाव कोणाचा आहे, मराठी माणसाचा आहे की कुठल्या, तुम्हाला माहिती आहे ना काय सांगायचं, तर चिपळूण इथला आपल्या मराठी माणसाचा असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा. मला तेवढी माहिती नाही आहे. चला पुढचा काय पदार्थ खायला मिळतो बघूया. चला मंडळी खात खात आपण खेडपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. गावाकडे पाऊस भरपूर आहे बघा. आज पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. चला आता बघूया खेड नंतर पुढे काय खायला मिळतं ते. मंडळी काय काय आहे हे देखील तुम्ही खाऊ शकता मंडळी. कोकण रेल्वेत कोकणी मेवा, आंबावडी आहे, चणे शेंगदाणे तर आहेत, आवळा पेठा पण, आवळ्याचं पण आहे, सुका आवळा. हे काय साहेब? मसाला कैरी, मसाला कैरी, खोबऱ्याची वडी, खोबऱ्याची वडी, कोकणी मेवा. आपल्या मायादाने स्ट्रॉबेरी चिक्की घेतली आहे. कोणाला भेट वस्तू द्यायची असते तर मुंबईला घेऊन जायला तर हे बरं पडतं. तर हे दादा आहेत बघा, हे सगळे असे हे आयटम आपल्या इकडचेच आहेत ना? ते पण माया दादा. होय, तुम्ही पण माया दादा? अरे वा, जबरदस्त. चला ही एक आठवण आहे, शाळेत प्रत्येकाची ही आठवण असते. पण हा मेवा तर आपल्या कोकण रेल्वेमध्ये देखील उपलब्ध आहे. चला अलिपाक दादा, 10 रुपये घ्या, अलिपाक घ्या, अलिपाक दादा एक द्या, अलिपाक द्या. चला गावाकडचा घरगुती अलिपाक खाऊया माहिती, जबरदस्त. खेड आलंय, हा खेड मध्ये आपण अलिपाक खाल्लंय, अलिपाक खायला घेतलंय. 10 रुपये घ्या, अलिपाक घ्या, अलिपाक. कसं आहे? तिखट, थोडासा तिखट आहे. कोणाला खोकला सर्दी कफ असेल अलिपाक खायचं. छान आहे रे, जबरदस्त कडक. ते साहेब गेले, ते घाई गडबडीत गेले, त्यांच्याशी बोलायचं होतं, वार्तालाप करायचा होता पण राहून गेला. पण यांच्याकडे अलिपाक छान मिळतो, जबरदस्त. एकदा आलात तर ट्राय करा, जबरदस्त. चला मंडळी खेड पाठी सरलंय आणि आता दिवाणखवटी आलंय आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? विठ्ठल महिपत मोरे. विठ्ठल दादा आहेत, ते वेफर आणि पॉपकॉर्नचा बिझनेस करतात या आपल्या ट्रेन मध्ये. चला एक मस्त काय आहे, पॉपकॉर्न की काय घेऊ? काय घ्या, तुम्हाला आवडत घ्या, सगळं माल फ्रेश आहे आपल्याकडे. बिझनेस घ्या, काय घ्या. अरे वा, कधी आलात तर भेटा. हे आमचे जवळचे मित्र आहेत, येता जाताना दरवेळी भेटतात. द्या मला काहीतरी वेफर द्या. वेफर नाही तर काय पाहिजे, वेफर की पॉपकॉर्न? वेफर. चला भेटून छान वाटला. चला इडलीवाले दादा आले, त्यांच्याकडे इडली आणि मेंदूवडा द्या. दोन्ही मिक्स घेऊ ना? होय होय, दोन घ्या. एकच प्लेट द्या आपण. हे घ्या. हे दादा आहेत, त्यांच्याकडून आपण इडली वडा घेतोय. गाव कोणतं साहेब? एक मिनिट. सुभाष शिरकर. गाव कोणतं? चिचगर. चिचगर. चिचगरी. चिचगर. चला भाऊ किती देऊ का जाऊ? चला खेड सोडल्याच्या नंतर आता दिवाणखवटी काय आलंय, दिवाणखवटी आलंय आणि दिवाणखवटीत आपण वेफर आणि हे मेंदू वडा ट्राय करतोय. वेफर तर चांगले आहेत, हा वेफर खायचे आहेत, ते आपण नंतर कधीही खाऊ शकतो. तर दादांकडे बटाटा वेफर्स वगैरे, पॉपकॉर्न वगैरे चांगलेच मिळतात. पण इथे बघा मेंदू वडा कोकणी माणसाचा. चला ट्राय करूया. एक मी इडली घेतो, मेंदू वडा घेतो. अच्छा तू मेंदू वडा घेतो. चला मेंदू वडा नाही, मेंदू वडा. कसं आहे? छान आहे. छान आहे ना, घरगुती आहेत ना? घरगुती आहे बरोबर. इडली खाऊन बघूया. चटणी सुरेख. घरगुतीच बनवतो. जबरदस्त. तेलकट नाही, अजिबात तेलकट हा, नाही. ज्यांना तेलकट खायचं नसेल त्याने हा नाश्ता नक्कीच. चटणी त्याने एवढी भारी बनवली ना, खूपच सुंदर. जबरदस्त, मजा आली. माया दादा खातोय बघा कसं आवडीने.
सो मंडळी एवढं सगळं खात खात जाण्याचं कारण आपल्या गावाकडची माणसं खूप मेहनतीने हे सगळे खाद्यपदार्थ अगदी फ्रेश बनवून आणतात आणि आमचा कोकणी माणूस कधी फसवत नाही. बरोबर ना? अगदी बरोबर. चला भरपूर असं खा खाल्लंय, थोडा वेळ आराम केला. आता आलंय गोरेगाव रोड. जवळजवळ आता आपण मानगाव पर्यंत तरी पोहोचू. तुम्हाला जर मानगावला काय काय फेमस असं मिळतं या लोकल ट्रेनमध्ये जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. हे बघा ताजी भाजी. चला मंडळी, कासू आलाय. कासू मध्ये बघा सगळेच जे आपल्या फेरीवाली भगिनी असतात, भाजी मग इतर काही खाऊच्या वगैरे पुड्या विकणाऱ्या त्या बऱ्याच जण इथे उतरतात. यांच्याकडून देखील कधी आलात तर नक्कीच काहीतरी घ्यायला विसरू नका. चला पनवेल आलंय. आपण बराच वेळ ब्रेक घेतला होता. मध्ये मानगावला पण काहीतरी खावसं वाटलं, पण बरेच अशा सेम वस्तू येत होत्या, चायनीज भेळ वगैरे. मध्ये सुकी भेळ खाण्याचा प्रयत्न होता, तो देखील मिस झाला. काकडी खायचं होतं, मी झोपलो होतो. पण आता फायनली पनवेल आलाय. आता पनवेलचे समोसे खाण्यात काय अर्थ नाही, कारण आता जवळजवळ आपण मुंबईत आलो आहे, बरोबर ना? इथे देखील समोसे चांगले मिळतात. माया दादा इथे उतरतोय आणि मी माझ्या घरी जातोय. चल बाय, भेटू परत एकदा अशाच प्रवासात. नक्कीच. चला मंडळी, फायनली घरी येऊन पोहोचलोय. आजचा आपला प्रवास होता रत्नागिरी कडवई रेल्वे स्थानक ते दिवा रेल्वे स्टेशन पर्यंतचा. खरंच दरवेळी या गाडीने जेव्हा प्रवास करतो तेव्हा नक्कीच दरवेळेचा अनुभव काहीतरी वेगळा असतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. तर मंडळी, तुम्ही देखील या ट्रेनने प्रवास केला असेल आणि तुमचा देखील कुठला आवडीचा खाद्यपदार्थ कुठल्या स्टेशन जवळ मिळतो किंवा मग त्या खाद्य विक्रेत्याचं नाव काय, आवर्जून कमेंट करायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला भेटूया अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. कोकण आपलं जसा. काळजी घ्या.